सर्वांना गुड मॉर्निंग. स्वामींच्या कृपेने सर्वांचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि सुख समृद्धीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर हे पाणी आहे ना, ते कलशाचं पाणी आहे. आदल्या दिवशी शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं उद्यापन केलं ना, तर त्याचं पाणी आहे हे. तर मी उपवास केले होते. माझे ना 11पेक्षा जास्त होऊन गेले होते उपवास, आणि बरेच दिवस झालं माझं ना उद्यापन करायचं राहून गेलं होतं, कारण माझी तब्येत खूप खराब होती. तर थोडं काम पण जास्त राहतं, त्यामुळं माझी तब्येत बिघडते. माझ्या हाताची नसेला प्रॉब्लेम झाला, त्यामुळं मला त्रास होतो वाकलं की, म्हणून राहून गेलं होतं. पण असं किती दिवस ठेवायचं ना, देवाचं वाट बघत किती दिवस ठेवायचं. म्हणून आई म्हटली की आता जास्त नाही तुला जमणार तर 5 सवासणींना बोलून तरी त्यांची ओटी भर आणि उद्यापन करून घे म्हणून. तर मग हे कलशातलं पाणी आहे. तर कलशातलं पाणीनं सगळीकडे घरात शिंपडायचं, आपल्या डोळ्यांना लावायचं. घरात आपले जेवढे माणसं राहतात त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यांना लावायचं आणि घरात सगळं शिंपडायचं. उरलेलं पाणी वगैरे सगळं ना तुळशीत ओतायचं. असं कुठे दुसरीकडे ओतायचं नाही, तुळशीच ओतायचं किंवा फुलझाडांमध्ये ओतायचं. तर लवकर उठून ना सगळं कामं आवरली होती. त्या फरशी पुसून घेतली, सगळ्या झाडांना पाणी घातलं, देवपूजा करून घेतली. तर खूप छान वातावरण वाटत होतं. वैभव लक्ष्मीचं आत्ताच एकादशी होती ना गुरुवारी, आणि प्रदोष पण होता शुक्रवारी, त्यामुळं त्याच दिवशी मी उद्यापनचा दिवस पकडला होता. कारण ना माझं पुढंच जात होतं. मग एकदा असं होऊन गेलेलं कधी पण चांगलं असतं ना देवाचं. तर म्हणून मी त्याच दिवशी पकडलं. म्हटलं असू देत, एकादशी आणि त्याच दिवशी प्रदोष आहे, तर खूप चांगला दिवस आहे, चांगला मुहूर्त भेटलाय, तर करून घ्यावं. तर मी जास्त बायकांना काय बोलवलं नव्हतं, फक्त 5च बायकांना बोलवलं होतं. तर उन्हाचं बघा किती, आता जास्त वाजले पण नव्हते, 10च वाजलेले आहेत फक्त, तरी सुद्धा बघा किती ऊन आहे. म्हणून मी तुम्हाला खास करून दाखवते ऊन कसं आहे ते. आणि हे आळूची पानं मी लावलेत ना, तर खूप छान आळूची पानं येतात, आणि मी ह्याच पानाच्या वड्या करत असते. तर आता अर्धा स्वयंपाक तर ना मी सकाळीच उरकून घेतला होता, आणि नंतर मग माझी बहीण आल्यानंतर मग तिने बाकीची मदत केली दुपारनंतर. तर मग आम्ही सगळ्यांचा स्वयंपाक एकत्रच केला होता. तर अर्धा स्वयंपाक आधीच सकाळी करून घेतला, आणि संध्याकाळी पुरी आणि खीर करायचं ठेवलं होतं. म्हणजे गरम गरम पुऱ्या आणि गरम गरम खीर होईल. बाकीचं डाळ, भात, भाजी, साबुदाण्याची खिचडी, उपवास होता म्हणून साबुदाण्याची खिचडी पण केली होती. हे सगळं सकाळीच करून घेतलं अर्धा स्वयंपाक. आणि संध्याकाळी मग आपलं 6:30च्या टायमाला आपली पूजा व्हायला लागते. बरोबर 6:30चाच मुहूर्त असतो ना, म्हणजे लक्ष्मी यायचा टाईम तोच असतो, 6:30 ते 7:30चा असतो. मग लक्ष्मी यायच्या टायमालाच पूजा करायची असते. वैभव लक्ष्मीचं व्रत करताना दिवा लागला देवाला की पूजा लगेच करायची असते. पोथी वाचायचं असतात, आरती करायची असते, आणि ओटीमध्ये सगळं द्यायचं असतं. मी तर त्याचा व्हिडिओ नाहीच घेतला, मला जमलंच नाही, कारण बायका पण कम्फर्टेबल नसतात, आणि माझं थोडं जास्त वाकणं झालं ना, माझा हात खूप दुखायला लागला. म्हणून मी ते ओट्या वगैरे कसं भरलं ना, त्याचा व्हिडिओ घ्यायचा ना विसरूनच गेला माझ्याकडून गडबडीमध्ये. तर जेवढं घेतलं ना ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तरी बटाट्याची भाजी केली होती पुरीसोबत ना, बटाट्याची भाजी खूप छान लागते. तर हे सगळं आपण जसं करतो ना, कांदा, मिरची वगैरे, जिरं वगैरे जे आपले मसाले भाजीमध्ये टाकतो ते सगळे आधी टाकून घेतलेत, आणि कांदा टाकून भाजी बटाट्याची खूप छान लागते. बिना कांद्याची पण छान लागते, आणि कांदा घालून पण छान लागते. तर पुरीसोबत ही भाजी केली होती बटाट्याची. आणि परत बहिणीने ना माझ्या थोडी ना चवळीची उसळ पण घेऊन आली होती तिच्या घरातून. चवळीची उसळ अशी रश्श्याची आणली होती तिने, ती पण छान लागते, ती पण सगळ्यांनी खाल्लं. आणि संध्याकाळी तर बटाट्याची भाजी छान परतून घेतली, कुकर वगैरे लावून घेतला, खिचडी परतून घेतली. साबुदाणे तर आधीच भिजत घातले होते, म्हणजे पटकन खिचडी होऊन जाते ना. तर मी ना एकदम सिंपल आणि साधं केलेलं आहे उद्यापन. असं जास्त एवढं हे नाही मला जमलं करायला, कारण का माझ्या ना हाताचा नसेचा प्रॉब्लेम खूप झाला, त्यामुळं मला जास्त खूपच त्रास होतोय. त्यामुळं आता हे खिचडी परतून झाली, भाजी झाली, डाळ झाली, भात झालाय, भात पण झालेला आहे. आणि दुपारच्या जेवणासाठी पण थोडं डाळ भात पण मी जादा केला होता, आणि संध्याकाळी मग फक्त कुकरच लावला होता भाताचा. डाळ थोडी एक्स्ट्रा केली होती. आणि आता हे पुरीचं पीठ भिजवते, माझी बहीणच भिजवते. ती म्हटली आता तू बस म्हणून, मी करते म्हणून. तर तिला म्हटलं थांब आपण तेलाचं मोहन घालूया, पुऱ्या करतोय तर ती म्हटली नको नको, तेलाचं मोहन घातल्यावर ना पुऱ्या खूप तेलकट होतात. तर ही खरं महत्त्वाची टिप्स आहे की
जर तुम्हाला घालायचं असतं तर घालू शकता, आणि जर कमी तेलकटवाल्या पुऱ्या पाहिजे असतील तर तेलाचं मोहन नका घालू. पण तरी पण नाही घातलं आम्ही, तर खूप छान लागत होत्या पुऱ्या, मस्त झाल्या होत्या. आणि खीर तर एवढी छान बनवली होती. आणि शेवटी प्रसादाचं जेवण ते प्रसादाचं, देवाचं जेव्हा आपण प्रसादासाठी जेवण बनवतो ना, त्याला चव ना अप्रतिम असते, खूप छान लागतात. ह्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत, तिकडे सगळे स्वयंपाकच करून झाला. ही बघा खीर दाखवते मी तुम्हाला, खीर पण छान झालेली आहे. एक दिवस मी ही तांदळाची खीर केलेली आहे, बायकांना प्रसाद म्हणून वाटी वाटी भरून खीर द्यायची असते. बाहेर तिला म्हटलं रांगोळी काढून घे, कारण मला तर मी तोपर्यंत तयार होईपर्यंत तिला म्हटलं रांगोळी काढून घे. आणि ती स्वतः पण म्हणत होती देवाजवळ पण मीच रांगोळी काढते, पण ती बाहेर काढस तर मीच काढून घेतली होती, कारण वेळ पण झाली होती, तिने सांजेचा वेळ पण झाला होता, मग पूजा लवकर आटपायला पाहिजे होती. तरीसुद्धा आमच्या इथल्या बायकांना थोड्या उशिराच आल्या होत्या. काही काही जणी तर जॉब करणाऱ्या होत्या, त्या म्हणत होत्या आमच्या लक्षातच नाही, मग त्यांना कॉल करून परत बोलवावं लागलं. आल्या पण त्या सगळ्या एकदम आनंदाने येतात हळदी कुंकाला. बायकांना खरंच खूप आवडतं, हळदी कुंकू खूप प्रिय असतं. आणि जसं लक्ष्मीला आहे ना, तसंच आपल्याला पण सगळ्यांना आपलं कुंकू, हळद कुंकू प्रिय आहे. तर आता माझी पूजा करून झालेली आहे. पूजा करायची मी पहिल्यांदा साडी नेसले, नाही तर मी जास्त करून ड्रेसवरच सगळं करते. आणि मी व्हिडिओमध्ये जास्त येत नाही, कारण माझे केस खूप गळून गेलेले आहेत, मग त्यामुळे चेहरा माझा थोडा वेगळाच दिसतो. मग सगळ्यांना असं वाटतं अरे वेगळीच दिसते. आणि व्हिडिओमध्ये यायचं म्हणजे थोडं व्यवस्थितच पाहिजे ना. माझे केस गळालेत ना, त्यामुळे मी जास्तच हे वाटते असं, म्हणजे प्रत्यक्ष मला एवढं नाही जाणवत आहे, पण व्हिडिओमध्ये तसं दिसतं, फोटोमध्ये तसं दिसतं, म्हणून मला तसं वाटतं व्हिडिओमध्ये, म्हणून मी जास्त येत नाही रेसिपी वगैरे दाखवताना. आता पोथी पण वाचून घ्यायची, आरती करायची, फळाचा नैवेद्य दाखवायचा देवांना, कारण देवांना फळाचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे देव आपल्याला फळप्राप्ती देतात. आणि मला खूप छान अनुभव आलेला आहे. आत्ताचाच अनुभव तुम्हाला मी सांगते. ज्या दिवशी मी वैभव लक्ष्मीचं उद्यापन केलं ना, म्हणजे आत्ताच ह्या शुक्रवारी केलं, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारीच होतं ना, त्या दिवशीच केलं. तर त्याच दिवशी माझ्या घरी ॲक्वागार्ड आलं. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. खूप दिवस मला घ्यायचं होतं, पण मला ना त्याला मुहूर्तच लागत नव्हतं, काही ना काही कारणाने राहत होतं. पण लक्ष्मीचा हा माझ्यासाठी खूप म्हणजे वैभव लक्ष्मीचा खूप छान अनुभव आहे, की त्याच दिवशी माझ्याकडे सकाळी ॲक्वागार्ड आलं. तर आज आता ते फिटिंग करायला दुसऱ्या दिवशी येणार होते, पण मी तुमच्यासोबत ते पण शेअर करीन. मी पूजा वगैरे केलेली दाखवेन तुम्हाला. कधी पण नवीन वस्तू आपल्या घरात आली ना, ती लक्ष्मी स्वरूप असते, तर तिची पहिली पूजा करायची आणि आरती करायची, दिवा म्हणजे निरंजन वगैरे आपण जसं तामणामध्ये पूजेची तयारी करतो ना, तसं दिवा वगैरे लावून चांगलं औक्षण करायचं, पूजा करायची. आणि आपल्याला जास्त काही गोड नाही जमत बाहेरून आणायला, तर थोडीशी साखरेचा पण नैवेद्य दाखवायचा प्रसाद म्हणून, आणि तो आपण पण खायचा, आपलं पण तोंड गोड करायचं. तर हे वैभव लक्ष्मीची मी पोथी वाचत होते, तर इतकं छान वातावरण वाटत होतं, वातावरण सगळं बदलूनच गेलं होतं. आणि नंतर पूजा झाल्यावर ना आम्ही देवीची गाणी पण लावली होती, मस्त वाटत होतं. तर माझा ना थोडा आवाज ना कालचं जास्त हे झालं ना, त्यामुळे माझा ना आवाज पण बदलला आहे. मी आजारीच पडले तसं म्हणाल तर, कारण का मला ना ज्यांना ज्यांना मी सांगत असेल, की ज्यांना ज्यांना नसेचा प्रॉब्लेम राहत असेल ना, त्यांना माहिती असेल की किती त्रास होतो ते. तर हे बघा सगळं छान झालेलं आहे. मी नैवेद्य पण दाखवून घेतला देवीला. ओटी भरून झाली. ओटी भरायला इथे समोरच ठेवले देवीच्या. हे बघा हे 5 सवासणीसाठी ठेवलं होतं. एक मी ओटीनं बहिणीची भरून घेतली. त्यामध्ये 4च दिसतायत. त्याचा व्हिडिओ पण घ्यायचा लक्षात नाही राहिला, कारण ना तिला पण जायची घाई होती आणि लक्षातच नाही कोणी केलं माझ्या, आणि माझ्या पण नव्हतं लक्षात. छान बाहेर एक दिवा लावलेला आहे. लक्ष्मी यायचा कधी आपल्याकडे कार्यक्रम असला, बाहेर रांगोळी काढली तर एक छान दिवा लावायचा मस्तपैकी. लक्ष्मीनं थांबते तिथंच, मग बघितल्यावर आपल्या घरात प्रवेश करते. लक्ष्मीला कधी पण जास्तीत जास्त असे घरं आवडतात की जिथं स्वच्छता असते, सुंदरता असते, जिथं माणसं एकमेकांशी प्रेमाने वागतात, एकमेकांना समजून घेतात, त्याच घरात लक्ष्मी कायम राहण्याचं ठरवते. तर म्हणून कधी पण घरातल्या माणसांशी आणि कुणाशीच भांडू नका, म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करून राहील. आणि सगळ्यांशी आपल्या घरातल्यांशी तर सदैव चांगलंच बोलायचं, कधीच कोणाला मोठ्या आवाजात बोलायचं नाही. जे कधी माणूस आहे शेवटी कधी ना कधीतरी चुकतो. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा.